पवन कल्याण हा काही सामान्य माणूस नाही। या माणसामुळेच आज मोदी केंद्रात सरकार बनवू शकले, कारण त्यांनी दोन गोष्टी केल्या। प्रथम, आंध्र प्रदेशात टीडीपी आणि भाजपला जवळ आणणे आणि दोघांमध्ये युती करणे, आणि दुसरे, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही ठिकाणी भाजपशी हातमिळवणी करणे आणि काँग्रेस हटाओ देश वाचवा या घोषणेसह जनतेमध्ये जाणे। या निवडणुकीत या माणसाचा किती प्रभाव होता याचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की तेलंगणात 17 पैकी 8 जागा आणि आंध्र प्रदेशात 25 पैकी 3 जागा भाजपने जिंकल्या। या व्यक्तीने टीडीपीला 16 जागा मिळविण्यात मदत केली। तर हा माणूस भाजपचा किंवा टीडीपीचा नाही, तर त्याचा जनसेना नावाचा वेगळा राजकीय पक्ष आहे। कल्पना करा की ज्याचा स्वतःचा राजकीय पक्ष जनसेना आहे, पण तो माणूस दक्षिणेत काँग्रेसला रोखण्यासाठी भाजप आणि टीडीपीला युती करण्यासाठी जवळ आणत नाही, तर तेलंगणामध्ये भाजपला मदत करतो जिथे भाजपचा पाठिंबा खूप कमी होता। त्यामुळे आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला यावेळी बऱ्यापैकी यश मिळाले आहे। विधानसभेच्या 175 जागांपैकी टीडीपीला 135, भाजपला 8 आणि जनसेनेला 21 जागा मिळाल्या। तसे झाले नसते तर आज भाजपला लोकसभेच्या 230 जागाही मिळाल्या नसत्या। आंध्र प्रदेशात त्यांनी फारसे काम केले नाही, मोजक्याच सभा घेतल्या। ज्याप्रमाणे तुम्हाला माहिती आहे की यूपीमध्ये मुस्लिमांना संतुष्ट केले जाते, त्याचप्रमाणे आंध्रमध्ये चर्च म्हणजेच ख्रिश्चनांना संतुष्ट केले जाते। राजकारणाच्या नावाखाली सनातनशी भेदभाव का? चर्चला ज्या सुविधा पुरवतात त्या सरकार आम्हाला का देत नाही? त्यांच्या भाषणाचा लोकांवर किती परिणाम झाला असेल याचा अंदाज या आघाडीने मिळवलेल्या जागांवरून लावता येईल। कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या हे मी वर सांगितले आहे। काही लोक तर्कशुद्धपणे विचार करू शकतात की या माणसाने युती करण्याकडे इतके लक्ष का दिले? उत्तर, कारण काँग्रेसला रोखणे हे त्यांचे उद्दिष्ट होते आणि आघाडीशिवाय आंध्रमध्ये काँग्रेसला रोखणे अशक्य आहे हे त्यांना चांगलेच ठाऊक होते। म्हणून त्यांनी भाजप, टीडीपी आणि जनसेना यांच्यात युती केली, जी शेवटी यशस्वी ठरली। हिंदूंवर अन्याय होत असेल तर मी आवाज उठवीन। मला मते मिळतील की नाही याची मला पर्वा नाही। सनातन धर्माच्या रक्षणासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत उभा राहीन। पवन कल्याण, अध्यक्ष, जनसेना पक्ष।